रोजच्या नाश्त्यामध्ये तेच पदार्थ खाऊन कंटाळा येतो. आज आपण तांदळाचा ढोकळा बघूया. एकदम मऊ, हलका-फुलका, लुसलुशीत असा. करायलाही सोपा आहे. मुलंसुद्धा खूप आवडीने खातील. तुम्ही हा ढोकळा एकदा नक्की करून बघा आणि घरच्या साहित्यात हा तयार होतो आणि वेळही कमी लागतो. अजिबात न बिघडणारा ढोकळा कसा बनवायचा चला बघूया. त्याच्यासाठी घेतलेला आहे 1 वाटी तांदूळ. तुम्ही कोणतेही तांदूळ वापरू शकता. मी रेशनचे तांदूळ घेतलेले आहे 1 वाटी. आता आपण हे 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून काढायचे आहे. हाताने चोळून घ्यायचे म्हणजे यावरती जी पावडर असेल ती सर्व निघून जाते. तांदूळ धुवून झालेले आहे. आता यामध्ये पाणी टाकून हे 2 ते 3 तासासाठी भिजत टाकायचे. झाकण ठेवूया. तुम्हाला जर सकाळच्या नाश्त्याला करायचे असेल तर तुम्ही रात्रीसुद्धा भिजत टाकू शकता. 2 ते 3 तासानंतर तुम्ही पाहू शकता तांदूळ छान असे भिजले गेलेले आहेत. तुम्हाला चेक करून दाखवते मी. तांदूळ एक असा तुटते आहे म्हणजे छान तांदूळ भिजले आपले. आता एका चाळणीवरती पाणी निथरायला ठेवूया. थोडेसे कोरडे करून घ्यायचे आहे आपल्याला. जास्त कोरडे करायचे नाही, नाहीतर बारीक वाटले जात नाहीत. अशा पद्धतीने असं पसरून देऊया. अर्धा तास झालेला आहे. तांदूळ कोरडे झालेले आहे. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण हे वाटून घेऊया. आपण 1 वाटी तांदूळ घेतले होते आणि त्याच वाटीने मोजून आपल्याला दही घ्यायचं आहे. अर्धे आता टाकूया आपण, अर्धे नंतर वाटूया. छोटं भांडं आहे त्यामुळे बसणार नाही त्यामध्ये. आणि तेच वाटी भरून दही घेतलेलं आहे. अर्धं दही यामध्ये टाकायचं आणि उरलेल्या तांदळामध्ये अर्धं टाकायचं. अशा पद्धतीने बारीक असं वाटून घेतलेलं आहे. थोडंसं हाताला असं रवाळ लागतं. अशा पद्धतीने वाटून घ्यायचं आणि एका भांड्यामध्ये आपण काढूया आणि राहिलेले आता ते सुद्धा आपण काढून घेऊया मिक्सरला. यामध्ये आपल्याला पाणी न टाकता वाटायचे आहे. दह्यामध्येच इझिली वाटले जातील. राहिलेलं दही टाकून दिलेलं आणि अशा पद्धतीने मस्त असं हे वाटून घेतलेलं आहे. आता एकत्र करून आपण मिक्स करून घेऊया. आणि यामध्ये आता आपल्याला अजून साहित्य टाकायचं आहे दुसरं. ज्या वाटीने तांदूळ घेतले त्याच वाटीने अर्धी वाटी रवा घ्यायचा आहे. हा बारीक रवा घेतलेला मी. तुमच्याकडे जाड रवा असेल तर तुम्ही थोडासा मिक्सरला बारीक करू शकता. आणि 1 चमचा पोहे खाण्याचा चम्मच असतो त्याने बेसन पीठ घेतलेलं आहे. आता हे सर्व साहित्य आपण मिक्स करून घेऊया. विस्करने छान असं मिक्स होतं आणि गुठळी राहत नाही यामध्ये. अशा पद्धतीने एका डायरेक्शनला फिरून घ्यायचं आहे म्हणजे लवकर मिक्स होतं. आणि आता हे छान मिक्स झालेलं आहे. आता आपण 15 ते 20 मिनटासाठी हे झाकण ठेवूया साईडला. आणि पाहू शकता 15 ते 20 मिनटानंतर छान असं आपलं हे बॅटर घट्ट झालेलं आहे. रव्याने पूर्ण यामधलं पाणी शोषून घेतलेलं. आता यामध्ये आपल्याला अजून पाणी ॲड करावे लागेल तसं पाणी यामध्ये आपण टाकूया. खूप घट्ट किंवा आपल्याला खूप पातळ नको आहे. 1 चमचा पिठी साखर टाकूया. तुमच्याकडे नसेल तर तुम्ही आपण जेव्हा तांदूळ वाटतो तेव्हाच 1 चमचा साखर बारीक करून घेऊ शकता तांदळामध्येच. थोडं घट्ट झालं त्यामुळे यामध्ये थोडंसं पाणी टाकून मिक्स करून घेऊया. तांदळाचा ढोकळा हा नाश्त्यासाठी उत्तम पर्याय आहे. शिवाय पौष्टिकसुद्धा आणि पचायलासुद्धा हलका आहे. आता छान मिक्स झालेलं आहे. आता आपण एका ताटाला तेल लावून घेऊया. तुम्ही डब्यामध्ये किंवा एखादं ढोकळ्याचं भांडं असेल त्याला तेल लावून घ्यायचं आहे. आणि तडका तयार करायचा आहे आपल्याला. गरम करून घेतलेलं 2 पळ्या तेल, छोट्या 2 पळ्या आणि त्यामध्ये मोहरी टाकून घेतलेली. बारीक कट केलेल्या हिरव्या मिरच्या याने छान अशी टेस्ट येते आपल्या ढोकळ्याला. आणि थोडंसं हिंग टाकायचा आणि हा तडका आपल्याला या बॅटरमध्ये टाकून घेऊन मिक्स करायचा आहे. तुम्ही मिरची आणि आल्याची पेस्टसुद्धा यामध्ये टाकू शकता. पण मुलं जर तिखट लागलं तर ही मिरच्या काढून खाऊ शकतात. त्यामुळे मी कट करून टाकलेल्या मिरच्या. आता इकडे पाणीसुद्धा छान असं उकळलं गेलेलं आहे. आपलं मीठ टाकायचं बाकी राहिलं होतं. मीठ टाकून घेऊया चवीनुसार. मिक्स करून यामध्ये आता लगेच आपण इनो टाकूया. इनोचं 1 पूर्ण पॅकेट मी टाकून घेतलेलं. त्यावरती थोडंसं पाणी टाकून लगेच आपल्याला फास्टमध्ये ही प्रोसेस करायची आहे. मिक्स करून लगेच आपल्याला ज्या ताटाला तेल लावून घेतलं त्यामध्ये हे बॅटर ओतायचं आहे आणि लगेच आपल्याला हे वाफवायला ठेवायचं आहे. 10 ते 15 मिनटासाठी हा आपण वाफवून घेऊया. लो फ्लेमवर आपल्याला 15 मिनटे ठेवायचं आहे. 15 मिनटानंतर आपण झाकण उघडून बघूया. तुम्ही पाहू शकता किती छान असा मस्त फुललेला आहे. आणि यामध्ये 1 टूथपिक टाकून बघायची किंवा चाकू तुम्ही टाकून बघू शकता. त्याला काही लागलेलं नाही आहे. गॅस बंद करून यावरती 1 कॉटनचा कपडा झाकण ठेवायचा आहे 5 मिनटे. 5 मिनटानंतर तुम्ही पाहू शकता मस्त त्यावरती जी वाफ पडली होती ती मस्त अशी कोरडी झालेली आहे. आणि आता आपण हा काढून घेऊया कढईच्या बाहेर. थोडंसं गरम आहे त्यामुळे रुमाल घेतलेला आहे. आणि आता हा एका ताटामध्ये थंड होण्यासाठी काढून ठेवते. आणि यावरती आपल्याला मस्त एक तडका टाकायचा आहे. तेल गरम करून घेतलेलं त्यामध्ये टाकूया जिरं. मस्त फुलू द्यायचं आहे. जिरं आणि कढीपत्ता टाकायचा आहे. आणि थोडेसे पांढरे तीळ टाकायचे. यामध्ये तुम्ही हिरवी मिरचीसुद्धा टाकू शकता. आपण आधीच टाकलेली त्यामुळे मी नाही वापरली. आणि ही फोडणी यावरती टाकायची आहे मस्त. आणि थोडंसं कोमट असतानाच याची आपण काप करून घेऊया. तुम्हाला हवी त्या आकारात तुम्ही कट करून घेऊ शकता.
छोटा किंवा मोठा कितपत तुम्हाला जाड आवडते त्याप्रमाणे अशा पद्धतीने आधी उभे काप करून घेऊया आणि नंतर आपण आडवे काप करूया। खूप मऊ असा ढोकळा होतो मंडळी। बेसनाच्या ढोकळ्यापेक्षा हा ढोकळा मला आवडतो आणि खूप टेस्टीसुद्धा लागतो आणि तुम्हाला दाखवते मी किती मऊ झाला आहे ते। अशा पद्धतीने तुम्हीसुद्धा करून बघा मंडळी। एकदम इन्स्टंट ढोकळा आहे, कमी वेळात कमी साहित्यात घरच्या साहित्यात तयार होतो। आणि आता सर्व ढोकळा एका डिशमध्ये मी काढून घेते। मंडळी तुम्हाला ही आजची ढोकळ्याची रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा आणि चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्या शेजारचं बेल आयकॉन दाबून ऑलवर क्लिक करून ठेवा आणि इथपर्यंत आलाच आहात तर एक लाईकसुद्धा करा। आजची रेसिपी तुम्ही शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद। भेटूया अशाच मस्त टेस्टी भन्नाट रेसिपीमध्ये। बाय बाय।